नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळचे आता वाजले ते 7:30, पण बाहेर एवढं ऊन आहे ना, असं वाटतंय की 9-10 वाजले ते. तर मी मागाशीच उठले 6:30 वाजता. 6:30ला उठले. सई पण माझ्याबरोबर उठली. ऋतूला आता सकाळची शाळा असते ना, तो पण 6:30लाच उठला. त्याचा आता आंघोळ वगैरे करतो. त्याला फक्त नाश्ता दिला, सकाळी टिफिन दिला, तो शाळेत गेला. आणि आज माझ्यावरती बारी आहे दूध आणायची. खूप म्हणजे बिस्किट खाणार आहे. तर भरपूर वर्ष 2 वर्ष झाले असतील. आता पहिल्यांदाच मी चालले दूध आणायला. नाही तर नेहमी हेच आणतात. आज सकाळी लवकर जायला लागलं म्हणून. तर चला, आज आम्ही दूध कुठून आणतो आणि कुठं जाते दूध आणायला तुम्हाला दाखवते. आणि शेण पण आणायचं आहे. उद्या पाडवा आहे ना, तर घरापुढं सारवायचं आहे. त्याच्यामुळं तर व्हिडिओ पाहत राहा. तर चला, मी जाते शेण आणि दूध आणायला. तर इथंच बायपासच्या पलीकडं आपण दूध आणायला जात असतो. हा आहे पुणे नाशिकचा हायवे बायपास. आणि इथं आपली गल्ली संपते आणि बायपास स्टार्ट होतो. तर त्या पलीकडे बघा, त्या रोडने जायचंय मला. तिथं ती घरं वगैरे दिसतात ना, तिथं रोड वगैरे क्रॉस केला मी. आणि म्हणजे एकटीच आली, सहीला नाही आणलं, कारण कुठं उगाच सकाळी सकाळी एक तर जास्त गर्दी पण असते रोडला ना, म्हणून. तर बघा, तिकडं आपलं घर त्या साईडला आहे. सईला ठेवलं शेजारी चिकूच्या यांची. इथं म्हटलं तू थांब, मी आले लगेच जाऊन. आणि काय 10 मिनिटाचं काम, 10-15 मिनिटं. तर बघा, इथं असं छान आहे, मस्त यांचं शेत वगैरे इकडं. आणि खरं भारी वाटतं बरं का. हे कसं, इकडं जरा थोडासा शेताचा एरिया आहे. आपण जर गावात राहतो म्हणून तिथे एवढी शेत नाही. तर बघा, इथं मग भुईमूग, ह्या गाया, आणि याच गायांचं दूध येते आपल्याला. तर मग किटली घेतली मी, शेण पण घेतले पिशवीत भरून सारवायला. पण मला पहिलं वाटलं होतं की ते शेण म्हणजे हलका असन. नेहमी हेच आणतात ना, यांना मी पिशवी देत असते, हेच घेऊन येत असतात. पण मी आज त्याच्यात भरलं. ते बऱ्यापैकी जड असतं बरं का. ते काय होते, इकडं मोबाईल पण आणि मग किटली, आणि एकटीच होते ना. रुदू असतात आला असतात, पण तो शाळेत गेला. आता बायपास मला इथं रोड क्रॉस करायचा आहे. तर घरी आल्या आवरलं वगैरे. आणि आज गल्लीत परत वडे तोडायचा कार्यक्रम होता. तर आपल्या गल्लीतल्या सगळ्या बाया तर चालले इथं वडे तोडायचं काम. तर मला म्हटलं य य य तर मग चाललंय सगळ्यांचं, प्रत्येकाचं एकाचं वडे तोडायचं काम. आणि असे सगळे आले का खूप दंगा असतो, मजाक मस्ती. आणि बरं आहे म्हणजे, आणि काही बोललं ना तरी कोणाला राग येत नाही. ह्या वेदूची मम्मी तुम्हाला दिसत असतील व्हिडिओ मध्ये, नेहमी असतातच आपल्या. आणि त्यांना पण अशी मजाक मस्ती करायची खूप सवय. त्या माझी करतात, मी पण त्यांची करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राग वगैरे नाही, त्यांना माझा राग येत नाही, मला पण त्यांचा असं म्हणजे राग वगैरे येत नाही. आमची जास्त टिंगल मस्कर सारखी चालू असती. आणि हे असंच पाहिजे, हसून खेळून राहणं सगळ्यात महत्वाचं आहे खरं. आणि माझा पण स्वभाव असा आहे ना, का मला जास्त बोलायला लागतं आणि टिंगल वगैरे पण जास्त करायला लागते मला. आणि तसं गल्ली सगळ्यांनाच माहिती का, हिला पण टिंगल करायची सवय. माझी पण करतात, मी पण सगळ्यांची करते. कोणी राग नाही मानून घेत, उलट सगळे म्हणजे छोटी आहे म्हणून सगळं समजून सांगतात. काही गोष्टी येत नसेल तर ते पण म्हणजे व्यवस्थित सांगतात, असं सगळं. आणि असंच पाहिजे खरं, मस्त भारी वाटतं. सगळे हसून खेळून राहिले तरच. कुठं पण असू, परिवार असो आपल्या घरात किंवा गल्लीत असं. तर मग इथं मला आता घरी जाऊन चपात्या करायच्या होत्या, पण तरी पण मग मी बसली होते. कसं बायांचं कसं थांब 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 थांब, म्हटलं चला हो द्याच. आणि कोणाला नाही पण म्हणूशी नाही वाटत. तर दुपारी जेवण झाल्यावरती मग आता जायचं होतं आम्हाला एका ठिकाणी. तर पहा सईने बघा किती छान बेल्ट लावलाय. एका ठिकाणी म्हणजे आम्ही गावात चाललोय. मला ॲब्रो करायचे ते. म्हटलं मग चला, हे आहेत घरी म्हणून, नाही तर मी एवढ्या उन्हाची नसती गेली.
म्हटलं चला जाऊन यावं गाडीवरती, नाही तर पाय पाय जायचं एवढं शक्य नाही. छान तर छान. आयब्रो वगैरे केले आणि इथं कशा आलो आई? रस घ्यायला. आणि पहिलाच ऊसाचा रस बर नाही. का आमचा ह्या सीझनचा. आणि सईला त्या पार्लरवाल्या ताई आहेत ना, मी त्यांच्याकडे जाते, त्यांनी नॅचरल ऋतू कलर दिले. त्या मला म्हटलं फ्रूटचे कलर, मी असंच विषय निघला ना, म्हटलं अहो रंगपंचमीत माझी कशा स्किन आहे? खूप खराब झाली. तर मग ते म्हटले हा अहो ना. कलर आहे तिथं पी पी जावा, पी सई पी पी घेऊन जाईन. पी तू म्हणजे पी. सईला खेळायला. तर चेअर्स. मग हा दिले चेअर्स त्यांनी. चेअर्स. ओके. इथं प्या. रस वगैरे बघा, एकदम तिने छोटस बर्फाचा मशीन आहे ना, मी घेतलाय मस्त. आणि हे नवीनच ओपनिंग झाले आपल्या गावात. आणि त्यांना मी बिगर छान आहे. बर्फाचं सांग. तर रस वगैरे पिऊन झाला आणि मग ऋतूची केस कट करायची होती, म्हणजे कटिंग करायची होती. भरपूर वाढलीत आणि सईची पण वाढलीत बरं का. पण म्हंटलं जाऊ द्या आता, पाडवा होऊ द्या. तुम्ही म्हणशाल दरवेळी म्हणती एक एक सण होऊ द्या, कधी कट करते. पण काय होतं आता, सगळे म्हणतात तिला अशी छान दिसतात. पण नाही, मी आता नाही डायरेक्ट तिचं टक्कलच करणार आहे असं माझ्या डोक्यात आहे. कारण कसं परत मुली मोठ्या झाल्या ना, मग ती काही टक्कल करून देणार नाहीये. तर बघू. आणि आता वेगळ्या आज दुकानात आलेलोय. मला नव्हतं माहिती, यांनीच आणलंय एक, हे नवीन नवीन नाही म्हणजे जुनच असेल. पण आम्ही तिथे रस पिलो ना, शेजारीच होतं, मग गेलो तिथंच, यांना माहित असेल. मग घरी आल्यावरती ते म्हणजे ऋतू आणि सई दोघं पण झोपले. तोपर्यंत मी घरातली कामं आवरत होते आणि मग लगेच घेतलं सारवायला सुरुवात केली. काय होतं, सकाळीच बघा शेण आणलंय, पण एवढं आभाळ आलतं ना आज, सगळे म्हणजे बाया म्हणायच्या की नको सारू, आज पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे. तर म्हटलं अरे, मग म्हणून मी वाट बघत बसले. आणि किती 5:30 का 6 वाजता मी आता सारवायला घेतले. आणि सागरवेणी बघा ना, छान वाटते ना. सगळेच म्हणतात तुला सागरवेणी छान दिसती. पण मला काय जमत नाही शिकायची, पण स्वतःची स्वतः लिहिती का नाही काय माहिती. आणि सारून वगैरे झालं. आज बाजारात जायचंय. थोडं म्हणजे बाजारच आहे, आज बुधवार आहे ना, तर भाजीपाला तर आणायचंच आहे. त्यासोबत गाठी वगैरे, आपलं फुलं, उद्या पाडवा आहे म्हणून मग घरात थोडंफार ते पण आणायला लागणार आहे. काय काय आहे ते मला ध्यानाने घ्यायला लागणार. तर मी ना लय विसरभोळी, माझ्या पटकन अशा गोष्टी लक्षात नाही राहती. आणि थोडं फार स्वतःसाठी पण करायचंय. तर येताना मी हा शीट मास्क घेऊन आलते बाजारातून. तर गेलते ना तेव्हा, तर मी बाकी काही नाही म्हणजे एवढं करत. आता मला वाटलं होतं जरा क्लीनअप वगैरे करावं, पण म्हटलं नको, काय झालंय आता सध्या कलरची आणि थोडीशी स्किन आहे ना, म्हणजे डॅमेज झाली. पण आता होती कवर, पण तरी पण म्हटलं की नको लगेच त्याच्यावरती पूर्ण हे द्यायला, स्क्रब वगैरे केलं का. एकतर माझी स्किन खूप अशी सेन्सिटिव्ह आहे, तिला ना असं थोडं तरी ती काय आता हायची तशी. तर मग मी काय करते, हा जो मास्क आहे ना खरंच छान आहे बरं का, शीट मास्क आपला गार्नियरचा व्हिटॅमिन सीचा. तर मग तोच आता म्हटलं जाऊ दे, थोडस ड्राय वाटली मला स्किन ना, म्हणून मग तो आणला. आणि याने चांगली मॉइश्चरायझर म्हणजे भेटतं आपल्याला, काय याच्यात भरपूर व्हिटॅमिन सी ना भरपूर आहे याच्यात. तर मग 15 मिनिटं ना मी असंच ठेवते आणि परत असं मध्ये 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 जरा ना त्याला असं मसाज देत राहते. कारण आहे ना त्याच्यात भरपूर सिरम असतं ना, कशाला वायाला घालवायचं. गळ्याला वगैरे लावते. नंतर हे मास्क काढलं ना, तेव्हा पण मग मी ना तो असं चांगला पिळून घेते, हाताला वगैरे सगळं चोळू चोळू घेते. कारण एक वन टाइम यूज आहे, एकदा यूज केलं का फेकून द्यायला लागतो. त्याच्यामुळे आहे तेवढं घ्यायचं वापरून. आणि छान होती स्किन मस्त. तर जेवण वगैरे झालं माझं. आणि बघा मी मास्क काढला, लवकरच लावला होता, 15 मिनिटं ठेवला आणि त्याचा जसा मसाज दिला आणि आता काढला जेवण. आणि बघा मी आयब्रो केली आणि एकदम जाड असे केलेले आहेत, म्हणजे फक्त एक्स्ट्रा एक्स्ट्रा काढले. तसं पण मी असं लई वरच्यावर आयब्रो वगैरे नाही करत. तर बघा असे. आणि इथं ना ॲक्च्युली माझा खड्डा आहे दोन्ही साईडने, त्यामुळे हे इकडं असं निमुळतं दिसते. मग मी काय करते, ॲब्रो पेन्सिल लईच जर काय वाटलं आपण रेडी होत असेल तर मग थोडंफार इथं लावते, मग चांगले होतात. आणि अप्पर लिप्स पण केले, घरीच करत असते पण केले तिकडंच, म्हटलं जाऊ दे गेले तर मग. आणि बघा त्या तेव्हा तो पिंपल आलता ना, त्याचा डाग तसंच आहे, तरी मी त्याला हात नाही लावला. पण आता जाईन हळूहळू, जरा फेंट होतोय तर मग जाईन हळूहळू. हां, ऋतू म्हणतो माझा ब्रश आणलाय तो दाखव, आणि त्याचा घसा पार जाम झालाय.
आणि बघा ऋतूची कटिंग दाखव रे मागून असं मस्त छान. पण जरा त्याचा घसा दुखतोय, डॉक्टरकडून आणलंय त्याला, आता औषधं द्यायची ते. आणि हो मी ना आता मेहंदी काढणार आहे, म्हणजे मला नाही येते, साक्षीला बोलवलंय, बघू ती येते का, आली तर मग दाखवून तुम्हाला. हातावरती म्हटलं काढा, मला फक्त ते 5 पांडव येतात, 5 टिपके नाही का, तेवढंच येते. तर बघू आता ती काढेल तेव्हा. आता उद्या पाडवा म्हणूनच म्हटलं चला मेहंदी वगैरे मला आवडती, पण तरी पण काढता येत नाही, फक्त अशी हातावरती आवडती. आत्ता 9:15 वाजले, तिला म्हटलं ये लवकर. आवरलंय मी सगळं घरातलं, त्याच्यासाठीच लवकर आवरलं. आणि घरात पण 2 दिवस जरा आवरत होते, असं डीप क्लिनिंग नाही केली, आपलं थोडंफार. धूळ एवढी धूळ येते ना, ते पोर्चलाच मला बराच वेळ गेला बाहेरचा आवरायला वगैरे, तर तेच आवरत होते. म्हणून मग 2 दिवस शॉर्टच व्हिडिओ टाकले मी. हा तुला पण मेहंदी काढणार आहे मी, तर शॉर्टच काढत होते. आता काही क्लिनिंगचे वगैरे ते व्हिडिओ तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेले आहेत म्हणून. तर मग आता इथून पुढं रेग्युलर येतील. आणि उद्या पाडव्याला साडी वगैरे मी आत्ताच काढून ठेवले सगळं वरती, सकाळीच गुढी उभारायला लागेल म्हणून. तर मग उद्या कोणती साडी घालणार आहे कसं काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर चला आता बघू, मेहंदी काढून घेतो आम्ही. तर मेहंदी काढायला घेतली आणि ही साक्षी दरवेळी ही मेहंदी काढत असते माझ्या हातावरती. तिचा पेपर आहे तरी पण तिला म्हटलं ये ग माझ्यासाठी, तर आली. येते ती नेहमी कधी बोलवल्यावर, रांगोळी काढायला पण वगैरे असती. पण आता उद्या मीच रांगोळी काढणार आहे, आणि कशी काढणार आहे ती पहा तुम्ही. आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि 2-3 दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट. आणि हो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा.